नागपूरच्या VCS स्टेडियमवर आज भारत विरुद्ध इंग्लंडचा एकदिवसीय सामना रंगणार आहे आणि तब्बल 6 वर्षांनंतर VCS जामठामध्ये हा आंतरराष्ट्रीय सामना पार होतोय। सामना पाहण्यासाठी मध्य भारतामधून क्रिकेट प्रेमींची बरीच गर्दी सुद्धा होणार आहे आणि या क्रिकेट सामन्याला तब्बल 2000 पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा तैनात असेल। स्टेडियमच्या 1 किलोमीटर अगोदर वाहन पार्किंग करावी लागणार आहे अशी सुद्धा माहिती। भारत विरुद्ध इंग्लंड आज एक दिवसीय सामना होतोय आणि या सामन्याची जी आहे ते क्रिकेट चाहत्यांना फार वर्षापासून प्रतीक्षा होती। आपण पाहू शकतो की आपल्यासोबत काही क्रिकेट चाहते आहेत, दूरदूरून आलेले आहेत आणि काही आपल्या हातात पोस्टर्स घेऊन देखील आलेले आहेत। स्वतः त्यांनी हे स्केच काढलेले आहे। विराट कोहलीचे फॅन आहेत तर रोहित शर्माचे देखील फॅन आहे। मला सांगा की आजच्या मॅच विषयी तुम्ही एक्साइटमेंट किती आहे? खूप सर, खूप एक्साइटेड आहो। सर्वप्रथम सांगा की तुम्ही हे पेंटिंग घेऊन आलेले आहेत, ही कोणाची पेंटिंग कशी काय काढली आणि हाताने काढली मी स्वतः काढली? तुम्ही भेटणार आहात काय, देण्याचा प्रयत्न करणार? हा, प्रयत्न तर खूप आहे सर। अच्छा, ही रोहित शर्माची पेंटिंग आहे, स्वतः काढलेली आहे, ॲक्रिलिक पेंटिंग आहे ही। तू स्केच काढलेलं आहे हे विराट कोहलीचं फॅन? जबरदस्त fan. हा, जबरदस्त सगळ्या मॅचेस सगळ्या मॅचेस आज काढून हे काय करणार आहे? ऑटोग्राफ घेणार आहोत पहिले। ऑटोग्राफ घेणार, भेटशील का? हो, मला सांग की आज मॅच होत आहे, किती एक्साइटमेंट आहे आजच्या मॅच? खूप एक्सायटेड आहे मी। मला जेव्हापासून माहीत पडलं की नागपूरमध्ये मॅच होणार आहे तेव्हापासून मी खूप एक्सायटेड आहे। काय काय सांगशील आजच्या मॅचच्या विषयी? आज रोहित शर्मा नागपूर बॉर्न व्यक्ती आहे, अजून आज तो नागपुरात मॅच खेळत आहे, तर आज रोहित शर्माची सेंचुरी 110% कन्फर्म आहे। तर नागपूरचा रोहित शर्मा सोबत कनेक्शनही आहे। बालपणी नागपुरात रोहित शर्मा आपल्या त्याच्या मामाचं कनेक्शन इथलं आहे। काही तरुणी देखील आहेत आपल्यासोबत। सांगा कितना एक्साइटमेंट है आज की मैच को लेकर? बहुत ज़्यादा एक्साइटमेंट है, इसलिए हम यहाँ पे सुबह से खड़े हैं क्योंकि हमको विराट को एक बार तो देखना ही है। काय सांगाल, किती एक्साइटमेंट आहे आजच्या मॅचच्या विषयी? काय वाटतं, कारण भरपूर वर्षानंतर मॅच होते, कोण जिंकणार, कसं जिंकणार? आज जिंकेल कोण ते मला माहिती नाही। मी फक्त विराटला बघायला इथे उभी आहे, सकाळपासून आलेली आहे। बस एकदा मला दिसले पाहिजे सगळे। मॅचची तिकीट तर मिळाली नाही पण विराटला मला बघायचं आहे। मोठ्या प्रमाणात जे आहे ते लक्ष लागून असेल आणि टीम इंडिया जिंकेल असा विश्वासही या क्रिकेट चाहत्यांना आहे। कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।